थोडासा वेग कमी होताना पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे एक सोल्टी सिंगल मिळवायची होती, परंतु तिथे विकेट आली पहिल्या क्रमांकाची. धावबाच्या स्वरूपामध्ये पहिला बॅटर प्रताप जाईल माघारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. पहिली विकेट आल्यानंतर संघाचा संघनायक अक्षय शितोळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता प्रसादला साथ देण्यासाठी दाखल झाला. तर दुसऱ्या बाजूने प्रसाद आपण पाहतो स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत 2 चौकार प्रसादच्या माध्यमातून खेळले गेलेले आहेत. भाईचं यानंतर मात्र प्रतापची विकेट आली धावबाच्या स्वरूपामध्ये. साथीदार मात्र माघारी गेलाय. पहिली विकेट नोंदवली गेली. त्यानंतर प्रसाद कशा प्रकारे कामगिरी इथे करू शकेल. हा चेंडू खोलवर टप्प्यात होता. अगदी पुन्हा टाकलो चेंडू. विडोलला मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतोय. तिथे कोणत्याही प्रकारची धावेची संधी दिली नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावपलकावरती नोंदवला जातोय. 15 धावा आतापर्यंत धावपलकावरती. पावरपेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नियंत्रणपूर्व गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं तर मुळशी सम्राट कासव या संघातील फलंदाज पाहिलं तर आक्रमकतेसाठी ओळखले जातात, षटकारां चौकारांसाठी ओळखले जातात, बिगिटसाठी ओळखले जातात, परंतु आतापर्यंत थांबवून ठेवले. आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. एकीने देखील आपण पाहतोय 5 चेंडू टाकले. 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 1 चौकार पाहायला मिळाला, 1 व्हाईट बॉल पाहायला मिळाला, 1 बॅटच्या माध्यमातून सिंगल आली आहे. त्या व्यतिरिक्त मात्र जास्त धावा त्याने खर्च केलेल्या नाहीयेत. तो चेंडूचा इशारा पुन्हा एकदा जो आपल्याला पाहायला मिळतो रनअपमध्ये थोडासा अडथळा. त्याचा गोलंदाज थांबलाय. पुन्हा सज्ज होईल. यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटली. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे व्हाईट बॉल. पुन्हा अतिरिक्त धाव जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अतिरिक्त धावेने पुन्हा स्कोर कार्ड वाढेल. संघाच धावपले पुढे जात आहे. डबल कवरती धावा त्या 16 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र बिगिट केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र झेल निसटलाय. वैभवला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत होता तिथे, परंतु जीवनदान त्याने दिलं तिथे प्रसादला. मोठं पात्र तिथे चुकी होताना पाहायला मिळते. त्या फलंदाजाने मात्र आतापर्यंत आक्रमक पवित्र धारण केलं. ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत तो प्रसाद पवळे आता बाद करण्याची शक्यता होती. संधी होती तिथे, परंतु संधीचं सोनं झालं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सुटलेला झेल त्याचं मात्र रूपांतर एका धावेमध्ये झालं. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 17 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पाच षटकांची लढत जी आपण खेळतोय पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे. त्या 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिली 4 षटकं संपणं गरजेची आहेत. अन्यथा 21व्या मिनिटाला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे स्पीड अप करणं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला गरजेचं आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलं. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाजाचा वापर इथे केला जातो. शिवम नांगरे संघातील असणारा प्रमुख गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून शिवमची ओळख राहिली आहे. कित्येक वेळा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिवमला आपण पाहिले, परंतु या सामन्यामध्ये त्याला मागे ठेवलंय. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर शिवम आता गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू टाकताना पहिलाच बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, जागा सोडली होती तिथे प्रसादने आणि इष्टांच्या मागे पीकेचा चांगला तिथे कामगिरी पाहायला मिळेल. विकेट आली आहे दुसऱ्या क्रमांकाची. दुसरा बॅटर मैदानाच्या आतमधून माघारी जातोय.
दुसरी विकेट आली. दुसरा बॅटर प्रसाद पवळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. बरीचशी जागा सोडली होती प्रसाद, त्याला माघारी जाणं तितकंसं सोपं झालं नाही आणि पीकेने मात्र संदीपचं सोनं केलं. यावेळेस मात्र जीवनदान दिलं नाही. यावेळेस मात्र चांगलं कामगिरी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची आणि तिथे दुसरी विकेटची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. नवीन बॅटर अक्षय शितोळे पाटील. दोन्ही फलंदाज पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी अजूनही एकही चेंडू आता फेस केले नाहीये. दोन्ही नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे बीड विकेटला एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एका सिंगलचा प्रयत्न होईल. एक सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलकावरती आतापर्यंत 18 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रसादने प्रयत्न केला आक्रमणाचा, परंतु त्याला थांबवलं. त्यानंतर आपण पाहतोय विकेट त्याची देखील येताना पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काळामध्ये धावबाच्या स्वरूपामध्ये प्रताप देखील अगदी स्वस्तात बाद झाला. आता मात्र दोन्ही अक्षयच्या खांद्यावरती संघाची फार मोठी जबाबदारी असणार आहे. एका बाजूने संघाचा संघनायक अक्षय शितोळे, दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे पाटील. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. तर गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहतोय संघाचा प्रमुख गोलंदाज शिवम नांगरे. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 1 धाव खर्च केली. चला स्पीड अप करणं गरजेचं आहे मित्रांनो. शिवम पुन्हा तयार, समोर अक्षय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हा चेंडू सोडून दिलाय. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू पंचाने देखील वाईट बॉल तिथे खेळवलाय. अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होते. अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाच धावफलक पुढे जातं. 19 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं शांत सुरुवात एका बाजूने पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने मात्र आलेल्या आघाडीच्या 2 फलंदाजांच्या विकेट या संघासाठी फार महत्वाचे ठरलं, उपयुक्त ठरलेले आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शिवमचा चेंडू इथे दिशाभर करतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल. शिवमचा प्रयत्न पाहिला आम चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. अक्षयला मात्र तिथे संघर्ष करण्यासाठी प्रयत्न करायला लावतो शिवम, परंतु जास्तीची दिशा भरकटली जाते आणि त्यानंतर अतिरिक्त अवांतर धावा देखील जास्त प्रमाणामध्ये खर्च होतात. आतापर्यंत 20 धावा एकूण स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न होता. रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस बॅटवरती चेंडू आला नाही. तिथे मात्र पंचांनी आपण पाहतोय तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलाय. बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यूचा वापर केलाय. वाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईट बॉल साठी मात्र रिव्ह्यू घेतला होता. पुन्हा आपण पाहतो तिथे वाईट बॉल जो मात्र धब्बलकावरती नोंदवला. 3 वाईट बॉल आतापर्यंत. शिवम चांगली गोलंदाजी ते करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा दिशा भरकटली. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. लागोपाठचा 4था वाईट. अक्षयसाठी आपण पाहतोय नक्कीच बचावपूर्वक चेंडू टाकण्याचा प्रयत्न शिवमचा तिथे पाहायला मिळतोय, परंतु बचावपूर्वक चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त अवांतर धावा देखील जास्त प्रमाणामध्ये खर्च होत आहेत. यावरती मात्र आता गोलंदाजाला भर द्यावी लागेल, लक्ष द्यावं लागेल. आतापर्यंत 4 वाईट बॉल पाहायला मिळाले. 22 धावा एकूण धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस पावलांचा वापर केला. बिगीटचा प्रयत्न होता तिथे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झेल निसटलाय. आर्यनला पण पाहतोय तिथे डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक पोहोचला होता चेंडूच्या खाली, परंतु झेल टिपू शकला नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुटलेला झेल आणि फलंदाजला जीवनदान दिलं. यापूर्वी मात्र प्रसाद पवळेला जीवनदान दिलं होतं, परंतु त्यानंतर त्याची विकेट आली जरूर, परंतु इथे आपण पाहायचं अक्षयला दिलेलं जीवनदान येणाऱ्या काळामध्ये संघासाठी किती महागडं ठरेल. 2 धावा तर तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत.
2 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड वाढले जाईल. धपलकावरती 24 धावा. सुटलेले झेल पाहायचं येणाऱ्या डावामध्ये मागणे ठरतील का? अक्षय दिलेल्या संधीचं सोनं करेल का? शिवम पुन्हा तयार. राऊंड द विकेट. रिव्हर्सचा प्रयत्न केला यावेळेस. क्षेत्ररक्षक आहे तिथे. यावेळेस मात्र पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला स्टॉप केलं. त्यानंतर चेंडूची फेकी केली, होकार नकार. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. फेकी झाली त्वरित, परंतु कलेक्शन तिथं आपण पाहतोय प्रसाद थोडंसं गडबड पाहायला मिळालं. 2 धावा तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतात. स्कोर कार्डवरती आपण पाहतो 2 धाव्यांच्या पद्धतीने वाढ होते. 26 धावा धावपलकावरती. टॉस जिंकला प्रथमतः कासरांबोली अंबरवेट संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय योग्य ठरवण्यासाठी गोलंदाजाने पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 2 विकेट मिळवल्या. धावा कमी प्रमाणामध्ये रोखल्या, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये चुका देखील मैदानाच्या आतमध्ये होतात आणि फलंदाजांना संधी दिली जाते आक्रमणासाठी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती खेळण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे तिथे. पाहिजे ते अक्षय कशा प्रकारे मात्र त्या संधीचं सोन अप करेल, कशा प्रकारे मात्र फायदा घेईल. चला मित्रांनो, स्पीड अप करणं गरजेचं आहे. 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे, विसरून चालणार नाही. पहिली 4 षटकं तुम्हाला दिलेल्या नियोजित वेळेमध्ये कंप्लीट करायची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज पुन्हा तयार. समोर अक्षय. त्यावेळेस पुन्हा मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पाहतोय खराब चेंडू. पुन्हा दिशा भरकटली आहे आणि आपण पाहतोय पुन्हा मैदानाच्या आतमध्ये तिथे वाईट बॉल. आतापर्यंत 5 वाईड आलेत. 5 अतिरिक्त धावा ज्या मात्र या षटकामध्ये खर्च केल्या. थोडीशी मागणी गोलंदाजी, खराब गोलंदाजी बनावी लागेल. कारण संघातला असणारा एक प्रमुख गोलंदाज म्हणून शिवमकडे पाहिलं जातं. स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिल्या षटकामध्ये त्याच्याकडून बऱ्याचशा चुका होत आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सोडून दिला चेंडू. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा तिथे वाईट बॉल. 6वा वाईट जो आपण पाहतो आता पण टाकला गेलाय. 6 धाव्यांच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 28 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. त्यावेळेस पुन्हा रिव्हर्स विकेटचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक बराचसा लांब आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. सनसनी चौकार. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती अब तक 32. 5 चेंडू आतापर्यंत शिवमने टाकले. 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात त्याने. आतापर्यंत बराचसा मागणा ठरलाय. अजून 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकणं बाकी आहे. सुटलेला झेल तो मात्र मागणं ठरवण्यासाठी अक्षयने आता प्रयत्न केले. अक्षयच्या बॅटमधून मात्र त्यानंतर आलेला एक सुंदर चौकार. गोलंदाज पुन्हा तयार. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र बॅटची कडा इष्टांच्या मागे. इष्टरक्षक दूरवरती राहिला. इष्टरक्षक पासून बराचसा लांब होता चेंडू. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. तोपर्यंत एक सिंगल आली. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत.
ना कुणाची. हॅलो हॅलो. 9+4 एकूण 5 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती नोंदवल्या जात आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय अतिरिक्त धावा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत आहे. शेवटचा अंतिम षटक, त्या अंतिम षटकामध्ये पण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस मात्र बघीटचा प्रयत्न, पाठवरती चेंडू मिडल होत नाहीये. एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपण पाहतोय फ्रीडच्या चेंडूवरती एक सिंगल. टॉस या ठिकाणी संपन्न झाला. टॉस जिंकला यजमान संघाने, अर्थात रायझिंग स्टार पिरंगुट संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा फॉर द विकेट. यावेळेस हा चेंडू पावलांचा वापर कर जागा बनवत स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे शिवम, सुंदर क्षेत्ररक्षण केलं. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला, त्यानंतर मात्र चेंडूची फिके केली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शिवमचं लॉंग ऑफ मध्ये आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होणार आहेत. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाते. धावपलकावरती 60 धावा, धावपलकावरती 3 विकेटच्या बदल्यामध्ये पहिल्या डावातील शेवटचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मार्गस्थ असताना जय सुतार हा गोलंदाजच्या मार्गवरती कामगिरी करतोय. यावेळेस देखील बिगेटचा प्रयत्न, पाठवरती चेंडू मिडल होत नाहीये. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षक वैभव पोहोचला, एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड केलं, चेंडूची फेकी केली आहे. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा पुन्हा एकदा धावपलकावरती नोंदवल्या जातात. या डावामध्ये, या सामन्यामध्ये आतापर्यंत पाहिलं षटकार चौकाराचं प्रमाण कमी पाहायला मिळालंय. आक्रमण कमी प्रमाणामध्ये झाले, परंतु एकेरी दुहेरी धावा आणि अतिरिक्त धावा ह्या मात्र जास्त स्वरूपामध्ये धावपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत 62 धावा धावपलकावरती पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा आता मात्र शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जय सुतार हा गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये पण पाहिला. आतापर्यंत एक विकेट मिळवली आणि 12 धावा त्याने मात्र आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा. हा चेंडू देखील सुंदर स्ट्रोक खेळलाय. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो, सुंदर क्षेत्ररक्षण केलं तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र फलंदाज होईल धावबाद. विकेट आली आहे. बॅटर चौथ्या क्रमांकाचा शेवटच्या चेंडूवरती बाद. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 63 धावा बनवल्या गेल्यात. 64 धाव्यांचं टार्गेट असेल. चला कासर साई संघ आपण देखील 2 मिनिटांच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय.
चला आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी दोन्ही संघांनी घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतो आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूने सागर तर दुसऱ्या बाजूने पराग. या आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 64 धाब्यांचं आव्हान, 64 धाब्यांचं टार्गेट जे दिलंय. गोलंदाजीच्या मार्गवरती षटक क्रमांक पहिला घेऊन अक्षय शितोळे संघाचा संघ नायक पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होतोय. 30 चेंडू आणि 64 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना चालू करून घ्यायचा. 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला पहिल्या 4 षटकांसाठी असणार आहे. 10 वाजून 24 मिनिटं झालेले आहेत. इथून पुढचे 20 मिनिटं, त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपणं गरजेचे आहेत. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक सागर. पूर्वीच्या स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतक ठोकणारा बॅटर आपण पाहतो ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिला बॉल हलक्या हाताने मात्र तिथे कट केलाय. पॉइंट मध्ये एक सिंगल. बॅकअप चांगलं पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आली. यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडू खेळलाय. फक्त दिशा दिली. वेगाचा चांगला फायदा घेतला तिथे परागने आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. हिम्मत न कुणाची. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पराग सुतारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. चौकाराने वैयक्तिक खातं उघडलं. वैयक्तिक खेळीला सुरुवात केली तिथे. 5 धावा धावपलकावरती स्कोर कार्डवरती आहेत. अक्षय पुन्हा आता कॅप तिथे शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिद्धार्थ कुंभारला आपण पाहतो तिथे चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आली आहे, 1 सिंगल आली आहे. 6 धावा धावपलकावरती. 27 चेंडू आणि 27 चेंडूमध्ये 58 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. जवळपास 13 धावेच्या सरासरीने मात्र इथे समीकरणाचा पाठलाग करायचा आहे. अक्षय पुन्हा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु पाठ्याने बॉलचा संपर्क झाला नाही. यावेळेस मात्र सागर बीट होईल आणि मैदानाच्या आतमध्ये दीर्घ चेंडू धावपलकावरती नोंदवला जातोय. लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सागर काटकरने पूर्वीच्या स्पर्धेमध्ये नोंदवलाय. ताकद दाखवली, त्याने झलक दाखवली होती. तर पाहायचं इथे पुन्हा एकदा तेच प्रदर्शन पाहायला मिळेल का. अक्षयचा हा चेंडू मात्र चांगला पाहायला मिळेल. बॅटच्या आतली कडा घेऊन इस्टनच्या मागे आपण पाहतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आली. पण दुसऱ्या बाजूने अक्षय संघाचा संघ नायक आहे. अचूकता अक्षयकडे देखील आहे. ताकद अक्षयची देखील आपण अनेक वेळा पाहिली आहे. गोलंदाजीच्या ताकदीवरती मात्र अक्षयने कित्येक वेळा आपल्या संघाला विजयाच्या वाटेवरती नेऊन ठेवले, विजय मिळवून दिलेले आहेत. तो अक्षय शितोळे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या आमने सामने आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये लढत आहेत. यावेळेस मात्र बिग हिट केलाय.
परागच्या पाठमधून पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न झाला. अक्षय शितोळे पाटील चेंडूच्या पाठमध्ये प्रयत्न चांगला होता तिथे, परंतु चेंडू थांबला नाही. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 11 धावा. कोणत्या प्रकारे विकेट पहिल्या षटकामध्ये अक्षयची आली नाही आणि 11 धावा धावपलकावरती आपण पाहिलं, त्यामध्ये 2 चौकार पराग सुतारच्या बॅट पुन्हा आलेत आणि त्या व्यतिरिक्त एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 53 धाव्यांची गरज असेल. या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेचे मार्गदर्शक सुधीर मामा दळवी यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. मामांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मामाला विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होतोय अथर्व बोडके, संघातील असणारा उभरता गोलंदाज. पूर्वीच्या स्पर्धेमध्ये त्याने त्याची ताकद दाखवली आहे. विकेट टेकर राहिलाय संघाने दाखवलेला विश्वास त्याने या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये सार्थ केलाय. आता पाहायचं या स्पर्धेमध्ये कामगिरी करत असताना अक्षय त्याच्यावरती नक्कीच विश्वास दाखवलाय. अक्षय त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी कशा प्रकारे मात्र तो पार पाडेल. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जातोय. आवडत्याच्या दुसऱ्या षटकामध्ये लॉंग ऑन मिड विकेटमध्ये आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करतात. चाल थोडी घाई करणं देखील मित्रांनो गरजेचं आहे, कारण 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे, हे विसरून चालणार नाही. पहिला चेंडू धीम्या गतीचा गुडघा टेकत खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडूने घेतला एष्ट्यांचा वेध, एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. पहिली विकेट आली. सागर काटकरच्या रूपाने पहिला धक्का. दिल वाले दिल दिया कर देना चोरिया, मल्ला मल्ली आशिकों ने पट्टियां ने गोरिया, दिल वाले दिल दिया कर देना चोरिया, मल्ला मल्ली आशिकों ने पट्टियां ने गोरिया. पहिली विकेट आली. सागरच्या रूपाने पहिला धक्का बसला. या सामन्यामध्ये सागर मात्र तिथे जास्त काही मोठी खेळी करू शकला नाही. माघारी पाठवण्यामध्ये त्याला यश आलं. अथर्व पात्र पुन्हा आपण पाहतोय दिलेल्या जबाबदारीला साजेलाचा खेळ दाखवतोय. पहिली विकेट मात्र घेण्यामध्ये यश त्याने प्राप्त केलं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिली विकेट पॉवर प्लेच्या षटक क्रमांक 2 मध्ये. चला नवीन बॅटर थोडी घाई करा. प्रसाद केमसे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संघातील असणारा प्रमुख अष्टपैलू खेळाडू, एक अनुभवी खेळाडू म्हणून नक्कीच सातत्याने प्रसादकडे पाहिलं जातं. पाहायचं त्याच अनुभवाच्या ताकदीवरती इथे संघाला विजयाच्या वाटेवरती तो नेऊ शकेल का. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 23 चेंडू बाकी. 23 चेंडू मध्ये 53 धावा. हे सगळीकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं. 11 धावा आतापर्यंत धावपलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फुल टॉस पहिल्याच बॉल वरती प्रसादने ताकद दाखवली. पहिला चेंडू भिरकवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. I have this beautiful flower in my hand. I wonder which one of you will be lucky to get it. You. How about you? आ गया, दिल चुराने मैं आ गया. षटकारच्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती खेळला प्रसाद केमसेने. 17 धावा धावपलकावरती आहेत एका विकेटच्या मोबाईलमध्ये. प्रेक्षकांसाठी देखील जर पाहिलं तर स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिल दादा मसूरकर यांच्या माध्यमातून सीमारेषेच्या बाहेर जर कोणते प्रेक्षक झेल पकडत असतील तर त्या प्रत्येक झेलासाठी ₹200 पारितोषिक प्रत्येक झेलसाठी असणार आहे. जर एका हातामध्ये प्रेक्षकांनी झेल पकडला तर मात्र ₹300 असतील. स्पर्धेचे आयोजक निखिल दादा मसूरकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो ते पारितोषिक. स्कोरकार्डवरती आतापर्यंत 18 धावा धावपलकावरती नोंदवल्यात. एक षटकार जरूर आला पण तो त्यानंतर मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र अथर्व कमबॅकच्या शोधात पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस वरती पुन्हा एकदा प्रचंड मोठा प्रहार. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पार. मिळतात धावा 4. SR. प्रचंड मोठा आक्रमण इथे करतोय पराग सुतार. मात्र आज ठरवून आलाय की मला संघाच्या विजयासाठी लढायचे, ताकद दाखवायची मला आज. यावेळेस मात्र हा चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय दादूभाऊ माजिरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. भाऊंचं मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 23 धावा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ अथर्व बोडके हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस देखील आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडंसं फंबल होईल. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूची फेकीच झाली. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा आपण पाहतोय प्रयत्न केलाय. कलेक्शन तिथे खराब. बॅकअपचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत मात्र 2 धावा. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं. 2 धावेंच्या साह्याने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा त्या 25 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 18 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 धावा. जवळपास 13 धावेंच्या सरासरीने मात्र इथून पुढे फलंदाजा धावा धावफलकावरती नोंदवाव्या लागतील. आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर जवळपास 12 धावेंची सरासरी राखली आहे. एक विकेट देखील आली आघाडीचा. एक बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये माघारी गेलाय. सागर काटकरला आपण पाहिलं अगदी स्वस्तात तो बाद झाला. जास्त काही मोठी इनिंग तो खेळू शकला नाही. मोठं आक्रमण तो करू शकला नाही. पहिली विकेट घेण्यामध्ये अथर्वला मात्र यश आलं परंतु त्यानंतर थोडासा महागडा देखील ठरला. ताबडतोबचा खेळ आता संपला जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 39 हे समीकरण यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेतला आपण पाहिलं तर आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गवासी सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासरामुले अंबरवेट संघ. प्रगतशील शेतकरी सन्मान्य कैलास भाऊ नागरे यांच्या माध्यमातून पारितोषिक. प्रेक्षकांसाठी पारितोषिक असेल. एका हाताने जर झेल पकडला तर प्रेक्षकांना 500 रुपयाचं पारितोषिक कैलास मामा नागरे यांच्या माध्यमातून जे दिले जाणार आहे. चला थोडं स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती धावा आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या मित्रांनी सन्मान्य राजेंद्र भाऊ गावडे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये दाखल होतोय प्रताप. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा नवीन गोलंदाजाचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडी घाई करा. 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे पहिल्या 4 षटकांसाठी विसरून चालणार नाही. पहिला चेंडू प्रतापचा खोदून काढलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल तर घेतली तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. परागच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायला मिळाला. 4 धावेने स्कोरकार्ड पुन्हा एकदा वाढेल. प्रताप पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. यावेळी जागा बनवत मात्र स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरतून येतो. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला. चेंडूची फेकी करतोय तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. बराचसा वेळ घेतला तिथे क्षेत्ररक्षकाने फेकी करण्यामध्ये आणि त्याचा फायदा घेतला बॅटरने. 2 धावा ज्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. स्कोरकार्ड पुढे जाते धावफलकावरती 31 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तिथे मात्र अक्षयला त्यानंतर अथर्व आला. पहिली विकेट त्याने घेतली. त्यानंतर प्रतापला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये कामगिरी करतोय. त्यावेळेस मात्र हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न अक्षय आपण पाहतो तिथे
चूक करताना पाहायला मला चेंडू हातामध्ये तिथे येत नाहीये. पुन्हा एकदा एक सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. पहिल्या डावामध्ये देखील पाहिलं आपण धावींसाठी बराचसा संघर्ष झाला. त्यानंतर अक्षयने आक्रमण केलं होतं. आता इथे दुसरा डाव देखील आपण पाहतोय. काही चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा, परंतु काही चेंडूवरती परागच्या बॅटमधून चौकार षटकार देखील खेळले गेलेले. चांगली खेळी एका बाजूने पराग साकारतोय, परंतु तितकीच चांगली साथ त्याला मिळणं देखील गरजेचं आहे. त्यावेळेस मात्र चेंडू हवेत, परंतु तिथे क्षेत्ररक्षक बराचसा दूर. प्रसादच्या डोक्यावरतून प्रसादने खेळलेला एक सुंदर फटका. 4 धावा चौकार. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला यावेळेस प्रसाद केमशेस या बॅटमधून. 4 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाच धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 36 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. समीकरण बदलते. 14 चेंडू बाकी आहे. 14 चेंडू मध्ये 28 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे पाहायला मिळेल. त्यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेगला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक बराचसा दूर आहे. प्रयत्न सुरू आहेत. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे ऋतू नकार कळवला. जागा सोडली तिथे प्रसादने. तिथे मात्र नकार होता. पहिलाच बॉल खोदून काढला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रीतमला आपण पाहतो तिथे चेंडूला फील्ड करेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. परागसाठी मात्र आपण पाहतो हा चेंडू भन्नाट वेगाचा. कुठल्या स्पॉट वरती मात्र चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग प्राप्त करत निघून जातो यष्टिरक्षकाच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. स्कोरकार्ड वरती 40 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अक्षयचं हे षटक फार महत्वाचं असणार आहे. अक्षयच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. सामन्याची दिशा बदलणारं षटक पाहायला मिळेल का? या स्पर्धेच्या मैदानाने उद्योजक सन्मान्य अभिषेक दादा सुतार यांचं प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र पुन्हा विकेटचा प्रयत्न. फटका फसलाय. अक्षय शितळे पाटील चेंडूच्या खाली टिपतोय जाईल. मोठी विकेट, मोठा धक्का. परागच्या रूपाने दुसरा फलंदाज माघारी.
मोठी विकेट आली ज्या फलंदाजाने मात्र आतापर्यंत खिंड लढवली, ज्याने मात्र ताकद दाखवली, ज्याच्या बॅटमध्ये जास्त प्रमाणामध्ये धावा आल्या, तो पराग सुतार मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय तो प्रणव सुतार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 40 धावा. या षटकामध्ये सामन्याची दिशा बदलणारं षटक ठरेल का, त्यासाठी आपण पाहतो अक्षयने तर मात्र ताकद दाखवली, 3 चेंडू टाकले, त्यामध्ये केवळ 1 धाव खर्च केली त्याने, एक मोठी विकेट मिळवली. अजूनही पाहायचे 3 चेंडू बाकी आहेत. दुसऱ्या बाजूने प्रणव नवीन बॅटर दाखल झाला. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे, आज स्वतः सिद्ध करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती कल्पकता दाखवली आहे, सौंदर्य दाखवलंय आणि पहिला चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती खेळतोय प्रणव चौकार. यानंतर मात्र यजमान संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल आपल्याला, अर्थात रायझिंग स्टार पिरंगुट यानंतरच्या सामन्यामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा धावपलकावरती आहेत. प्रणवच्या बॅटमधून आलेला हा चौकार देखील सांगतो आम्ही देखील काही कमी नाहीये, आम्ही देखील इथे लढण्याचे ताकद दाखवतोय, लढण्यासाठी प्रयत्न करतोय आम्ही देखील. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचे 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये 22 धावा, 8 चेंडू मध्ये 20 धावा. यावेळेस पुन्हा डाऊन साईडला फटका खेळला क्षेत्ररक्षक, यावेळेस येतोय वैभव, एका टप्प्यावरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे, परंतु तिथे प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक बस्तक परदस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. प्रणव आपण पाहतो मोक्याच्या क्षणी दाखल झालाय आणि प्रचंड मोठं आक्रमण त्याने केलंय. वैभव आपण पाहिलं संघातील एक सर्वाधिक सुरक्षित क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु यावेळेस अंदाज त्याचा चुकला आणि त्यानंतर आपण पाहतो तिथे 4 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. अक्षय पुन्हा तुझ्या शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू होता, निर्णायक चेंडू होता. अक्षयच्या ताकदीपुढे प्रणवची ताकद इथे जास्त पाहायला मिळाली. 3 चेंडू खेळले तिथे प्रणवने आणि 3 चेंडू मध्ये सामन्याची दिशा बदलणारे स्ट्रोक पाहायला मिळाले. षटकार आलाय. 6 धावा. थँक्यू. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 10 धावेंची गरज. अक्षयचे पहिले 3 चेंडू त्यामध्ये केवळ 1 धाव आणि एक मोठी विकेट होती. परागला मात्र माघारी पाठवलं होतं, मोकळा श्वास घ्यायला मात्र सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर प्रणव दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने मात्र खेळलेले 2 चौकार 1 षटकार, त्याने मात्र पुन्हा त्या सामन्यामध्ये जीव ओतला, रंग भरले सामन्यामध्ये. शेवटच्या 6 चेंडू 10 धावेंची गरज. धावपलकावरती धावा आहेत त्या 54 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हा सामना संपल्यानंतर मात्र आपण महाराजांची आरती या ठिकाणी संपन्न करणार आहे. सर्व संघाला विनंती, हा सामना संपल्यानंतर आपण मुख्य व्यासपीठासमोर या, त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण खेळवणार आहे. सर्व संघ आणि संघातील खेळाडू सर्वांना विनंती, सामना संपल्यानंतर आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. महाराजांच्या आरत्या पण संपन्न करणार, त्यानंतर मात्र सामना क्रमांक 2 खेळवला जाईल. शेवटचे 6 चेंडू मध्ये 10 धावा आणि त्या धावा रोखण्यासाठी संघाचा मात्र ज्याने अनेक वेळा संकटमोचक कामगिरी ज्याने अनेक वेळा केली आहे तो अक्षय शितोळे पाटील. ज्यावेळी संघ संकटात सापडायचा त्यावेळी अनुभवाचा वापर करत अक्षय शितोळे पाटीलला मात्र संघाचे संघनायकाने मात्र त्याचा उपयोग केला आणि अक्षय शितोळे पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला मिळाला. इथे 6 चेंडूमध्ये 10 रोखायच्या, त्याच्यावरती विश्वास दाखवला, त्याच्या खांद्यावरती जबाबदार दिली आहे. समोर आपण पाहतोय, परंतु प्रसाद किमसे एक तगडा बॅटर म्हणून या खेळाडूची देखील ख्याती आहे. तो समोर मैदानाच्या मध्ये पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल. चला थोडं घाई करणं देखील गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अक्षय तयार, समोर पीके
पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इष्टांच्या मागे थोडीशी खराब कामगिरी तिथे पाहायला मिळते. तिथे मात्र चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये स्टॉप होत नाहीये. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, तोपर्यंत एक धाव आली, एक सिंगल आली. एका सिंगलने स्कोर कार्ड वाढेल धापलकावरती 55 धावा, शेवटच्या 5 चेंडू आणि 9 धावा. प्रणवने मात्र लक्ष वेधणारी खेळी दाखवली. 3 चेंडू मध्ये प्रणवने मात्र 14 धावा बनवल्या. 2 चौकार 1 षटकार प्रणवने खेळला. त्यानंतर सामन्याची बरीचशी दिशा बदलली, गणित गुणोत्तर बदललं गेलं. शेवटच्या 5 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्यात. प्रणव कशा प्रकारे आता मात्र त्या अक्षयच्या पुढच्या चेंडूला सामोरा जाईल. पहिला चेंडूचा चांगला पाहायला मिळाला अक्षयचा, केवळ एक सिंगल तिथे खर्च झाली. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका टप्प्यावरती चेंडू स्टॉप होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय, फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालं. चांगली फेकी होते. थेट गोलंदाजाच्या आतमध्ये पाहतो फेकी येताना पाहायला मिळाली. 2 धावींच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. 57 धावा धापलकावरती आहेत. एकेरी दुहेरी धावा आणि एकेरी दुहेरी धावांवर निर्धाव चेंडू देखील मुळशी सम्राट कासरसाई संघासाठी फार गरजेचा असतात. परंतु दुसऱ्या बाजूने आक्रमणाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. अक्षय पुन्हा एकदा. त्यावेळेस हा चेंडू फक्त दिशा दिली सर्कलच्या आतमध्ये. प्रसाद आला, चुकी झाली, चेंडू निसटलाय. बॅकअपचा क्षेत्ररक्षक मात्र बराचसा दूर होता आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. छोटीशी चुकी झाली तिथे, परंतु एक छोटीशी चुकी एका मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊ शकते. मुख्य क्षणी होणाऱ्या चुका संघाला न परवडणार. ज्या ठिकाणी 1 धाव होती किंवा दुहेरी धाव होती त्या ठिकाणी मात्र 4 धावा धावपलकावरती आहेत. 61 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावेंची गरज. हाय व्होल्टेज सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अक्षय मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षक इथे थोडीशी चुकी करताना पाहायला मिळालेत. यावेळेस फुल टॉस, खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती सामना जिंकून दिलाय प्रणवने. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. सामना जिंकलाय स्वर्गवासी सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासार आंबोली अंबरवेट संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातो अष्टपैलू कामगिरी करणारा प्रसाद केमसेल ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच.